नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महादेव पिंपळगाव येथे 1.5 क्विंटलच्या खोबऱ्याचा हार घालून बीजेपी नेते अशोकराव चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दरम्यान बीजेपीचे नेते अशोकराव चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरती बोलले असता मराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण 10% लागू केलेलं आहे आणि सर्व सगळे सोयरे आचारसंहिता संपल्यानंतर लागू करण्यात येईल यांचाही निर्णय लागेल असेही सांगण्यात आले. मराठा आरक्षणाबद्दल सर्वात अगोदर मीच मनोज जरांगे पाटलांना भेटलो व मराठा आरक्षणाच्या संदर्भात बातचीत केली. त्यानंतर प्रधानमंत्रीला मीच बोललेलो आहे असेही अशोकराव चव्हाण यांनी महादेव पिंपळगाव येथील कॉर्नर सभेत सांगितले. तसेच प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मतदान करून बीजेपीला निवडून देऊन कमळाचा विजय करा असेही सांगण्यात आले. महाराष्ट्राचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या निमित्त पिंपळगाव महादेव येथे सकाळी 10:30 वाजता आलेत. त्यांनी लोकांशी चांगलाच हितगुज केले. साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल खूप अभ्यास असल्यामुळे खूप काही सविस्तर बोलले. गावातील लोकांनी साहेबांना जिथं जातील तिथं साहेबाच्या पाठीमागे राहूत असं गवाही दिली आणि जे काय साहेबाचं नेतृत्व इतकं उंचीचं नेतृत्व जपण्यासाठी सर्व गावकरी मंडळी साहेबासोबत आहेत. तसंच मला सांगायचं म्हणजे एवढ्या मोठ्या उंचीचा नेतृत्वाचा माणूस आज खासदार म्हणून मोदी साहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे. नांदेड जिल्ह्याचं खरंच भाग्य समजतो. भविष्यामध्ये माननीय अशोकराव साहेबांना केंद्रीय मंत्रीपद नक्कीच मिळेल आणि या जिल्ह्याचा विकास त्यांच्या हातून घडला जाईल. गेले 60 ते 70 वर्षापासून चव्हाण कुटुंबाचं जे प्रेम आहे या नांदेड जिल्ह्यावर ही जनता विसरणार नाही. साहेब जिथं जातील तिथं साहेबाच्या पाठीमागं ही जनता आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या छोट्याच्या सभेमध्ये चव्हाण साहेब स्वतः बोलले की मराठा आरक्षण 10% दिलंय, कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत आणि सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा चव्हाण साहेबांना सांगले मोदी साहेबाला की हे सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा आरक्षण द्या म्हणून. आणि शहासाहेब सभेत सुद्धा सांगलं चव्हाण साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की हे आरक्षण लागू होईल आचारसंहिता सुटल्यानंतर. आज श्री अशोकराव चव्हाण साहेबांची सभा पिंपळगावमध्ये ते संपन्न झालेली आहे. यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल जी तरुण वर्गामध्ये काही गैरसमज झाले होते त्या गैरसमजाची पूर्ण विश्लेषण माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेबांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगून तरुण पिढीमध्ये जे 10% आरक्षणाबद्दल गैरसमज होते ते दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि जे या राज्य सरकारने आपल्याला 10% आरक्षण दिलेले आहे त्याबद्दल आम्ही संतुष्ट आहोत. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की हे 10% आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावं आणि त्यानंतर जी कुणबी प्रमाणपत्र आहेत ते लवकरात लवकर मिळतील याची सुद्धा चव्हाण साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. आणि जे आरक्षण मराठा आरक्षण गेल्या काही दिवसामध्ये न्यायालयामध्ये फेटाळल्या गेलं याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या त्या सर्व त्रुटीची पूर्ण भरणी किंवा पूर्ण त्याचं वर्क कम्प्लिशन करून ते आरक्षण कसं टिकेल याचा पूर्ण मसुदा या 10% आरक्षणामध्ये जे त्रुटी न्यायालयानं काढल्या होत्या ते पूर्ण भरून काढून हे नवीन आरक्षण 10% त्यांनी दिलेलं आहे. याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती या भाषणामध्ये सांगितलेली आहे आणि मला साहेबावर पूर्ण विश्वास आहे आणि या सरकारवर पण पूर्ण विश्वास आहे की 10% आरक्षण टिकेल, न्यायालयात टिकेल. कारण जे त्रुटी होत्या त्या त्रुटी पूर्ण भरल्या गेलेल्या आहेत असं त्या मसुद्यात सांगितलेलं आहे.